नमस्कार, मी श्रद्धा's ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण घरी असलेल्या भाज्यांपासून झटपट व सोप्या पद्धतीने क्रिस्पी वेज कटलेट बनवणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कटलेट्स बनवण्याकरता इथे मी 4 मीडियम साइजचे बटाटे उकळून मॅश करून घेतलेत। आता यात आपण भाज्या घालूयात। यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। इथे मी 1 शिमला मिरची बारीक कट करून घेतले, ही घालते। 1 वाटी हिरवे मटार घालते। 1 वाटी बारीक चिरलेली बीन्स, 1 गाजर असा मी बारीक कट करून घेतलाय, तुम्ही किसूनही घालू शकता। 1 वाटी उकडलेले मक्याचे दाणे घालते। यात तुम्हाला तिखट किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता। इथे मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात, त्या घालते। त्याच सोबत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या किसून घेतल्यात, त्या सुद्धा घालते आणि थोडंसं किसलेलं आलं घालते। याऐवजी तुम्ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता। आता यात अर्धा चमचा लाल तिखट व 1 चमचा धणे जिरे पावडर घालायची आहे। पाव चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा घरी कुटलेली काळी मिरी पावडर घालायची आहे। इथे मी 2 चमचे गरम मसाला घेतलाय, त्याच्याऐवजी तुम्ही चिकन मसाला किंवा मटन मसाला सुद्धा वापरू शकता। कटलेट्सला थोडासा आंबटपणा येण्याकरता यात 1 चमचा आमचूर पावडर घालायची आहे। आपल्या कटलेट्सला कुरकुरीत बनवण्याकरता यात मी थोडेसे भिजवलेले पोहे घेतलेत, ते घालते। पोह्यांमुळे आपले कटलेट्स मस्त क्रिस्पी बनतील। सोबतच खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यात चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे। कटलेट्सला अजून क्रंची बनवण्याकरता यात मी 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालते। ह्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचे पीठही घालू शकता। आता या सगळ्यांना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। यात घातलेल्या भाज्यांचा क्रंच तसाच राहावा म्हणून याला खूप जास्त न दाबता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। इथे मी हलक्या हाताने सगळ्या भाज्या व मसाले मिक्स करून घेतल्यात। या स्टेजला तुम्ही यात जर मीठ मिरची कमी असेल तर चेक करून ते ॲडजस्ट करू शकता। आपण चीज कटलेट बनवतोय म्हणून यात मी 1 वाटी किसलेला चीज घालते। तुम्ही चीज न घालता सुद्धा हे कटलेट बनवू शकता। याला सुद्धा हलक्या हाताने या मिश्रणात मिक्स करून घ्यायचंय। इथे मी साधं चीज वापरले, तुम्ही मोझरेला किंवा पिझ्झा चीज सुद्धा वापरू शकता। आपलं कटलेट्स बनवण्याचं मिश्रण तयार आहे। आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हातात थोडंसं मिश्रण घेऊन तुम्हाला ज्या शेपमध्ये ज्या साईजमध्ये कटलेट पाहिजेत तसे तुम्ही कटलेट्स बनवू शकता। इथे मी लांबट व गोल अशा आकाराचे कटलेट्स बनवते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे व वेगवेगळ्या आकाराचे कटलेट बनवू शकता। हे कटलेट्स खायला खूप टेस्टी लागतात, तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। इथे मी अशा ड्रॉपलेट्सच्या शेपमध्ये सुद्धा काही कटलेट्स बनवलेत। अशा प्रकारे 3 आकाराचे मी कटलेट्स बनवून घेतलेत। यांना आपण तळून घेऊया, पण तळण्याआधी यांना आपण ब्रेड क्रम्बमध्ये कोट करून घ्यायचंय। त्याकरता आपण एक स्लरी बनवून घेऊया। स्लरी बनवण्याकरता इथे मी बाउलमध्ये 4 चमचे मैदा घालते, त्याचसोबत 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालते व थोडंसं मीठ घालून यात हळूहळू पाणी घालून याला मिक्स करायचं आहे। पाणी घातल्यानंतर यात गुठळा राहू न देता याची पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची आहे। ही स्लरी खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नसावी। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मीडियम अशी स्लरी बनवून घेतले। या स्लरीमुळे आपल्या कटलेट्सला छान कोटिंग मिळते आणि हे कढईत न चिकटता व्यवस्थित तळले जातात व कुरकुरीत बनतात। आता इथे मी एका ताटात घरी बनवलेले ब्रेड क्रम्स घेतल्यात, यात चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण जे कटलेट्स बनवून घेतल्यात ते या स्लरीमध्ये बुडवायचे व जी जास्तीची स्लरी आहे ती काढून याला लगेचच ब्रेड क्रम्बमध्ये घोळवून घ्यायचे। सगळीकडून या कटलेट्सला व्यवस्थित ब्रेड क्रम्ब लागले पाहिजेत, अशा प्रकारे हे कटलेट्स ब्रेड क्रम्बमध्ये कोट करून घ्यायचे। याच पद्धतीने आपण बनवलेले सगळे कटलेट्स ब्रेड क्रम्बमध्ये घोळवून घ्यायचे। तुम्ही हे असे कटलेट्स बनवून झिपलॉकच्या बॅगेत भरून फ्रीझरमध्ये ठेवू शकता। हे कटलेट्स अगदी 15 ते 20 दिवस छान टिकतात। फ्रीझरमधून काढून लगेचच ह्याला गरम तेलात तळायचं, अगदी 5 मिनिटात हे तळून तयार होतात। अशा प्रकारे मी सगळे कटलेट्स तयार करून घेतल्यात। आता यांना आपण तळून घेऊयात। त्याकरता इथे मी मीडियम गॅसवर कढईत तेल तापत ठेवले। तेल छान तापलं की एक एक करून यात 3 ते 4 कटलेट्स घालून याला मीडियम गॅसवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचंय। एका वेळी खूप जास्त कटलेट्स न घालता 3 ते 4 कटलेट्सच घालायचे, म्हणजे ते व्यवस्थित तळले जातील। आपले कुरकुरीत वेज चीज कटलेट्स तयार आहेत।
यांना तुम्ही सॉस व पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा यांना असंच सुद्धा खाऊ शकता। खूपच कुरकुरीत व चटपटीत लागतात हे कटलेट्स। तर मग तुम्ही सुद्धा लगेचच बनवून बघा आणि ते कसे झाले ते मला कमेंट करून जरूर कळवा। आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।